नमस्कार. मी भाग्यश्री फाट. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. काल मार्केट नॅरो रेंजमध्ये फिरत होतं. त्यातूनही ITC, गॉडफ्रे फिलिप्स, VST इंडस्ट्रीज यावर टॅक्स वाढवणार, सेस लावणार असं ठरल्यामुळे ITCचा शेअर लोअर सर्किटला गेला. ITCला वेटेज जास्त आहे, त्यामुळे मार्केट सावरलं नाही. तरीही ऑटो सेल्सचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आले. पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री अजूनही थांबली नाही. 3,269 कोटीची विक्रीच आहे, पण डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी मात्र नेहमी फॉरेन इन्व्हेस्टर्सच्या विक्रीपेक्षा जास्त असते. काल त्यामध्ये मात्र फरक जाणवला. अर्धी खरेदी आहे, फक्त 1,526 कोटीची डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे, ती कमी झाली आहे. बॉन्ड यील्ड 4.16 आहे, डॉलर इंडेक्स 98.32 आहे, तर क्रूड 60.73 आहे. यावर्षी क्रूडचा रेट जवळजवळ वर्षभर याच लेव्हलला आहे, 60 ते 65. त्यामुळे ज्या ज्या कंपन्यांना क्रूड लागतं त्यांचे रिझल्ट चांगले येण्याची शक्यता आहे. चांदीच्या बाबतीत मात्र मार्जिन वाढवलं, त्यामुळे चांदीचे दर 10% घसरले. CME मार्जिन वाढवण्यात आलं. ट्रम्पनी किचन कॅबिनेटवर जे टॅरिफ लावलं होतं जादाचं, ते 1 जानेवारी 2027 पासून लागू होईल असं सांगितलं, पण 25% टॅरिफ मात्र 1 जानेवारी 26 पासून लागू झालं. 2024च्या तुलनेमध्ये टेस्लाची विक्री मात्र 11% कमी झाली. आता भारतात काय काय झालं, तर जे विक्रीचे आकडे आले ते पाहूया. मारुतीची विक्री गेल्या 42 वर्षातली सर्वात जास्त विक्री झाली. Hyundai 58,792 युनिट विक्री झाली Hyundaiची, पण ही विक्री अपेक्षेच्या मानाने कमी झाली आहे. निर्यात मात्र त्यांची चांगली आहे, त्यामुळे इंटरनॅशनल मार्केटवर Hyundai फोकस करते आहे असं दिसतं. हिरो मोटोची विक्री चांगली झाली आहे. 4.56 लाख युनिट एवढी विक्री झाली आहे, म्हणजेच YOY बेसिसवर 40% विक्री वाढली आहे. अपेक्षेपेक्षा विक्री चांगली झाली आहे. डोमेस्टिक विक्री 42.5% वाढली आहे, म्हणजेच इंडियन मार्केटमध्ये सुद्धा चांगली मागणी आहे. अरविंदो फार्माच्या आर्मनी म्हणजेच ॲरो फार्मानी ब्रँडेड नॉन ऑन्कोलॉजी प्रिस्क्रिप्शन फॉर्म्युलेशन बिझनेस खंडेलवाल लॅबोरेटरी प्रायव्हेट लिमिटेडचा घेतला. 3,250 मिलियनला घेतला हा बिझनेस आणि सगळं कॅश डील आहे. रेलटेलला 56.7 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आसाम हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट सोसायटीकडून ही ऑर्डर मिळाली आहे खरी, पण ही ऑर्डर जानेवारी 2032 पर्यंत पूर्ण करायची आहे. बँकांचे अपडेट्स आले. इंडियन बँकेचे अपडेट्स चांगले आले. डबल डिजिट ग्रोथ झाली आहे. त्यांचा बिझनेस 13.4% वाढला आहे. तो 14.30 लाख कोटी झाला आहे. ॲडव्हान्सेससुद्धा 14% वाढलेत, ते 6.40 लाख कोटी झाले.
साऊथ इंडियन बँक यांचीसुद्धा डबल डिजिट ग्रोथ झाली आहे ॲडव्हान्सेस डिपॉझिट्स दोन्हीमध्ये. पंजाब सिंध बँक 3.49% क्वार्टर ऑन क्वार्टर आणि 11.84% इयर ऑन इयर ग्रोथ झाली. टाईम टेक्नोप्लास्ट, पेसो आणि TUV रेइनलँड याचा ॲप्रुव्हल मिळालं आहे त्यांना. 2 लिटर हाय प्रेशर टाईप 3 कंपोजिट सिलेंडर, जे सिलेंडर कंप्रेस्ड गॅस ॲप्लिकेशनसाठी गरजेचे असतात. ही पहिली भारतीय कंपनी बनलेली आहे ज्या सिलेंडरचा उपयोग हायड्रोजन, मेडिकल, ड्रोन, इंडस्ट्रियल गॅस सेगमेंटसाठी करता येणे शक्य आहे. त्यामुळे आज टाईम टेक्नोप्लास्ट तेजीत राहू शकेल. ओलेक्ट्रा, हैदराबादच्या ग्रीनफील्ड EV मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज फेज 1 मध्ये उत्पादन सुरू झालं आहे. बन्सल वायरचं सेल्स व्हॉल्यूम 31.7% एवढं वाढलं आहे. TVS मोटरची विक्री 50% वाढली आहे. 2 व्हीलरची विक्री 48% वाढली आहे. फोर्स मोटरची सुद्धा विक्री 49.7% वाढली आहे, तर निर्यात 88% वाढली आहे. सफायर आणि देवयानी यांचं 1 एप्रिलपासून मर्जर होणार आहे. सफायरच्या 100 शेअरला देवयानी इंटरनॅशनलचे 177 शेअर मिळतील आणि हे मर्जर होण्याच्या आधी सफायर फूड मॉरिशसला 18.5% स्टेक सफायर विकणार आहे. व्होडाफोन, अहमदाबाद टॅक्स बोर्डाकडून 638 कोटीची पेनल्टी लावण्यात आली आहे. मॉईलनी त्यांच्या किमती वाढवल्या 3% आणि फाईनच्या किमती वाढवल्या 5%. ओला, ड्राय इलेक्ट्रोड सेल 4680 भारत सेल त्यांनी विकसित केलेला आहे. प्रताप स्नॅक्स, बंगलोर युनिटमध्ये उत्पादन बंद केलं त्यांनी आणि दुसऱ्या ठिकाणी उत्पादन शिफ्ट केलं. ही नेहमी अशी ॲक्टिव्हिटी प्रताप स्नॅक्स करतं. ॲक्झोनोबल, त्यांना 17 कोटी आधी GST लावला होता, तो आता 42 लाख केला आहे, म्हणजे त्यांचा GST कमी केला आहे. कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील, तर अजूनही मार्केटमध्ये व्हॉल्यूम कमीच आहे. पहिले तेजीचे शेअर बघूया. L&T फायनान्स, कमिन्स, साऊथ इंडियन बँक, स्मार्ट वर्क्सचं टार्गेट 600 रुपये दिलेले, आत्ता 500 रुपयाच्या जवळपास शेअर चालू आहे. पंजाब सिंध बँक, सुप्रीम इंडस्ट्री, हिरो मोटो, TVS मोटर्स, अशोक लेलँड, JSW एनर्जी, UPL, नारायणा हृदयालय, ब्रिगेड, महिंद्रा अँड महिंद्रा, फोर्स मोटर, अवंती फीड्स, KEI, JK सिमेंट, सफायर, देवयानी इंटरनॅशनल, मॉईल, HUL,
HUL एक अंदाज आहे की ITCला टॅक्स लावतील तर ITCमधून इन्व्हेस्टर बाहेर पडून HULमध्ये येतील, म्हणून HUL एक अंदाज आहे. MCXचा आज एक्स डेट आहे स्प्लिटच्या संबंधात, त्यामुळे 2,500च्या आसपास MCX येईल. एका शेअरचं 5 शेअरमध्ये स्प्लिट व्हायचं आहे. अरविंदो फार्मा, ओलेक्ट्रा, REC, सॅन्सेरा आणि JK टायर हे सगळे तेजीत राहतील. तर मंदीमध्ये डॉक्टर रेड्डीज याचं टार्गेट कमी केलं आहे आणि अलाइड ब्लेंडर्स यांचा लॉक इन पिरियड संपला आहे, तर ते शेअर विक्रीला येण्याची शक्यता आहे, म्हणून अलाइड ब्लेंडर्स दिला आहे. पण जिथपर्यंत मार्केटमध्ये व्हॉल्यूम नाहीत तिथपर्यंत ऑर्डर लावणंही कठीण जातं. बाईंग सेलिंगमध्ये डिफरन्स असतो, तर ते बघूनच ट्रेड घ्या. आणि आता बजेटच्या दृष्टीने सगळा ट्रेड शिफ्ट होईल. तर खतांचे शेअर, ॲग्रीच्या संदर्भातले शेअर, शैक्षणिक बाबतीतले शेअर, हे सगळे लोकांचं लक्ष असेल या शेअरकडे. आणि जे शेअर उन्हाळ्याच्या दृष्टीने आपण घेतो ते शेअर आत्ता स्वस्त मिळू शकतात, कारण आत्ता थंडीचा सीझन असतो, मागणी कमी असते, तर त्यांचे रिझल्ट्स सो लागतात. तर रिझल्टच्या वेळेला शेअर पडू शकतो आणि आपल्याला उन्हाळ्यासाठी जे शेअर घ्यायचे ते आत्ता स्वस्त मिळू शकतात. त्या दृष्टीने आपण तयारीत राहणं गरजेचं आहे. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.